इकडे आल्याबद्दल. मार्गदर्शन करावे. ठीक आहे. नमस्कार. एक प्रभावी वक्ता म्हणून आयुष्यभर व्याख्यानं देत आली, त्यामुळे डायसची कधी गरज भासत नाहीये. समोरासमोर आपलं कम्युनिकेशन होत असतं. तर सकाळपासून आज आपलं वेबिनार चालू होते. आता खरं तर लंच ब्रेकची वेळ आलेली आहे, त्यामुळे आपल्या सर्वांच्या सहनशीलतेचा अंत न पाहता 5 मिनिटात मी आपल्या समोर काही मुद्दे मांडणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, MRI तज्ञ, वेट डायग्नोस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली. एक सामाजिक कार्यकर्ता, प्रभावी वक्ता, साहित्यिक आणि प्रजाच्या उभ्या उठान पाळण्याची लेखिका आहे. परंतु आज आपल्यासमोर बालन्याय मंडळ सदस्य म्हणून माझे काही विचार आपल्याला ऐकवणार आहे. वेबिनारमध्ये आपले बरेच मुद्दे क्लिअर झालेले आहेत. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट काय आहे, CWC काय आहे. परंतु आज इथे उपस्थित आहेत ते बरेच रिटेनर लॉयर आहेत आणि आपले पॅरालिगल वर्कर्स आहेत. तर आपल्यासाठी मला महत्त्वाचा मुद्दा सांगणं खूप आता इथे इष्ट वाटतं, कारण वेबिनारमध्ये तर मॅक्झिमम पॉईंट कन्सिडर झालेले आहेत. परंतु तुमचा रोल काय आहे, पॅरालिगल वर्कर्सनी काय करायचं असतं, आणि त्या अनुषंगानं जेव्हा आमच्याकडे बालक येतो ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डमध्ये, ज्याला CCL म्हणतात, म्हणजे चाइल्ड इन कन्फ्लिक्ट विथ लॉ, त्याला आपण मराठीमध्ये बालअपचारी म्हणतो, ज्याला गुन्हेगार म्हणायचं नसतं, क्रिमिनल म्हणायचं नसतं. तर अशा वेळी तुमचा रोल काय असतो तेच मी फक्त तुम्हाला 5 मिनिटात सांगू इच्छिते. कारण कसं असतं बघा, जन्मल्यानंतर कुठलंच बालक केस नसतं. मी काय म्हणते समजतंय? जन्मल्यानंतर कुठलंच बालक केस नसतं, पण फक्त आणि फक्त तो जन्मल्यानंतर कोरा कॅनव्हास असतो. आणि तो कॅनव्हास कोण रंगवतं? तर परिस्थितीचे रंग त्याला रंगवत असतात. मग कधी कधी काय होतं, कौटुंबिक अवहेलना असते, हिंसाचार असतो, दुर्लक्षितपणा असतो, पॅरेंटल डिस्प्यूट असतात, चुकीची संगती असते, हिंसा असते, कधी मनासारखे रंग नसतात, विस्कटलेले रंग असतात. आणि हे विस्कटलेले रंग जेव्हा गडद होतात, उदयकडे लक्षात, हे विस्कटलेले रंग जेव्हा त्या कॅनव्हासवरचे गडद होतात, तेव्हा ती केस फाईल होते आणि आपल्या कोर्टाच्या आवारात येते. म्हणजे जन्मताच कुणीही गुन्हेगार नसतो, केस नसते, तो फक्त कोरा कॅनव्हास असतो. आणि मग जेव्हा हा आपल्याकडे येतो तेव्हा मग काय करायचं असतं? लक्षात घ्या, हा ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे 2015 अमेंडेडनुसार, केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड. तर आपल्याला काय सांगतो? बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड सांगतो. बेस्ट इंटरेस्ट ऑफ चाइल्ड जे काही असेल ते आपण करायचं असतं. चाइल्ड फ्रेंडली आपण ऐकलं ते करायचं असतं. पण फ्रेश रिस्टार्ट हे महत्वाचं आहे. या कायद्यामध्ये काय सांगितलेलं असतं? फ्रेश रिस्टार्ट म्हणजे जो चुकलेला आहे त्याला पुन्हा संधी देणं, आणि म्हणजेच काय करणं? रिहॅबिलिटेशन अँड रिइंटिग्रेशन, म्हणजे त्याचं पुनर्वसन करणं आणि त्याला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणं. आता रिहॅबिलिटेशन म्हणजे तुम्हाला साध्या सोप्या शब्दामध्ये काय सांगायचं, तर ते विस्कटलेले रंग दुरुस्त करणं म्हणजे रिहॅबिलिटेशन. म्हणजेच काय? काउन्सिलिंग करणं, त्याला एज्युकेशन देणं, त्याला स्किल डेव्हलपमेंट देणं. आणि रिइंटिग्रेशन म्हणजे काय? तर त्या तरुणांना प्रतिष्ठा देणं, म्हणजे त्या बालकांना समाजामध्ये प्रतिष्ठा देणं, त्याचा हक्क, त्याचं सामाजिक स्थान निर्माण करून देणं. मग ह्यासाठी तुम्हाला काही शासनाची मूल्य, काही उद्दिष्ट पण माहिती असायला पाहिजे. त्या बालकाला रिस्टोरेशन आपण करू शकतो, त्याच्या पॅरेंट्सकडं म्हणजे त्याच्या नातेवाईकांकडे किंवा आई वडिलांकडे आपण त्याला सोपवू शकतो. जर ते शक्य नसेल तर त्याला फॉस्टर केअर म्हणून पण आपण, म्हणजे 18 वर्षापर्यंत एखाद्यानं त्याचं जर बालकत्व स्वीकारलं तर त्यांच्याकडे आपण त्याला देऊ शकतो. त्याला अडॉप्शन प्रक्रिया पण जी काही आहे त्या प्रोसिजरनुसार आपण त्याला दत्तक पितांनी त्याचं करू शकतो. तर असे काही शासनाच्या गोष्टी आहेत. परंतु एक आपण PLB म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. तर एक असं छोटंसं उदाहरण देते तुम्हाला. एक 16 वर्षाचं बालक एका ऑब्झर्वेशन होममधून बाहेर पडलं. त्याचं ऑब्झर्वेशन होममध्ये असताना त्याला चांगलं स्किल डेव्हलपमेंट दिलेलं, स्किल ट्रेनिंग दिलं होतं, त्याचं कंडक्ट खूप चांगला गुण होता, म्हणजे त्याचं बिहेवियर जे होतं ऑब्झर्वेशन होममध्ये त्याचा चांगला चेहरा होता. आणि त्यानं कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलं, स्किल डेव्हलपमेंटमध्ये त्याला तो कोर्स पूर्ण केला त्याला, आणि तो बाहेर पडला. बाहेर पडल्यानंतर त्याला IT फॉर्ममध्ये एका इंटरव्ह्यूचा कॉल आला. तो तिथे गेला, इंटरव्ह्यू चालू झाला, इंटरव्ह्यू पण खूप चांगला झाला आणि त्याच्या भविष्याचं पहिलं दार उघडत होतं. त्याच वेळी
त्याचा बॅकग्राऊंड रिपोर्ट बघत असताना त्या कंपनीच्या लोकांना तो ऑब्झर्वेशन होममधून आलेला आहे हे लक्षात आलं. आणि मग काय झालं बघा, सोशल स्टिग्मा तो त्याच्या भविष्याच्या उघडलेल्या दाराच्या आड आला. तिथंच ते इंटरव्ह्यू थांबवली, त्याला परत पाठवण्यात आलं. थोडासा तो नाव इमेज झाला, तिथं आपला रोल येतो. पॅरालिगल वर्कर्स आर हिरोज ऑफ ग्राउंड रियालिटी. तुम्ही सगळे अम्बेसिडर आहात ग्राउंड रियालिटीचे. तो बालक आणि ते पालक त्याचे पॅरालिगल वर्कर्सकडे आले आणि मग त्यांनी काय केलं की त्या पॅरालिगल वर्करचे त्यांचे होता XYZ त्या वर्करनी काय केलं, त्या फॉर्म बरोबर त्या संस्थेबरोबर संवाद साधला, त्यांच्यावर कम्युनिकेशन केलं आणि त्यांना सांगितलं की हा बालकाचा हक्क काय आहे, त्याचा फ्रेश रिस्टार्ट काय आहे आणि त्या कायद्याअंतर्गत त्यांचं आपण पुनर्वसन कसं करू शकतो. रिहॅबिलिटेशन आणि रिइंटिग्रेशन जो लॉ आहे तो त्या फॉर्मला त्या पॅरालिगल वर्करने समजावून सांगितला. परत त्याला इंटरव्ह्यूला बोलवलं आणि मग प्रोबेशन पिरियडवर त्याला 6 महिन्याच्या नोकरीला घेतलं. प्रोबेशन पिरियडमध्ये त्यांचं बिहेविंग कंडक्ट इतकं चांगलं होतं की त्याला कायमचा त्याला तिथं परमनंट म्हणून त्याला रुजू करून घेण्यात आलं. ह्याच्यामध्ये हा काही चमत्कार नाही. ह्याच्या मागचा माझा उद्देश तुम्हाला सांगण्याचा हा आहे की त्या पॅरालिगल वर्करने जेव्हा संवाद साधला, कम्युनिकेशन केलं, सातत्यानं समन्वय साधला त्या फॉर्म बरोबर, तेव्हा आणि इतकंच नाही तर इथं संवाद महत्वाचा आहे आणि त्याचबरोबर त्या मुलाच्या त्या बालकाच्या मनामध्ये विश्वास निर्माण केला, तो महत्वाचा आहे. म्हणजे रोल ऑफ पॅरालिगल वर्कर्स काय आहे की मनामध्ये विश्वास निर्माण केलं, जो नाविन्यवेध होतोय तो बालक, त्या बालकाला नाविन्यवेध न करता त्याला पॉझिटिव्ह करणं, समाजाच्या पॉझिटिव्हिटीकडे नेणं. कारण कुठल्याही बालकाला त्याच्या चुकीची शिक्षा नको असते, कुठल्याही बालकाला त्याच्या चुकीची शिक्षा नको असते, त्याला हवी असते ती दिशा. कुठल्याही चुकीच्या वळणावर शेवट नसतो तर तिथं संधी हवी असते. लक्षात घ्या, कुठल्याही चुकीच्या वळणावर शेवट नसतो तर तिथं संधी हवी असते आणि आपण जर ही दिशा नाही दिली तर त्यांचं भविष्य बिघडू शकतं आणि आपण दिशा जर योग्य दिली तर त्यांचं उज्ज्वल भविष्य घडू शकतं, त्यांचं उज्ज्वल भविष्य घडू शकतं. आणि म्हणून ह्यासाठी आज आपण सजगतेनं रिस्टोरेशन, रिइंटिग्रेशन आणि रिहॅबिलिटेशन ह्या गोष्टी महत्वाच्या आपण शिकून घेणं महत्वाचं आहे. कारण नुसतंच समाजाच्या प्रभावामध्ये त्याला आणायचं तेवढं सोपं नाही. रिहॅबिलिटेशन सोपं आहे कारण त्या संस्थेच्या अंतर्गत करता येतं, पण रिइंटिग्रेशन, सोशल रिइंटिग्रेशन हे खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि ते खूप महत्वाचं आणि कठीण असं काम आहे. कारण संस्थेमध्ये आपण त्याला पूर्ण डेव्हलप केलेलं असतं, पण तो डेव्हलप केलेला बालक त्याला समाजानं स्वीकारणं महत्वाचं असतं. आणि समाज का स्वीकारत नाही? पूर्वपूर्व दूषित असतं, भीती असते, समाजावर टेन्शन असतं, बाबा ह्याच्या हातातून वापरात झालेला आहे, हा गुन्हेगार आहे, ही मानसिकता समाजाची झालेली असते आणि त्या मुलाच्या मनावरचा तो सोशल स्टिग्माचा आघात तो त्याच्या मनावर पण तुम्ही पुसला पाहिजे आणि समाजाला पण त्याचे काही बालकाचे जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत आणि जो बाल न्यायाचा कायदा जो आहे तो समाजाला तुम्ही सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच नुसता कायदा वाचून चालणार नाही, प्रत्यक्ष कृती करणं महत्वाचं आहे. सो लेट अस मिअरली नॉट reform the children, let us merely not reform the children, but restore their right places in the society. हे वाक्य लिहून घ्या, restore their right places in the society. Let us not correct the colors, let us not correct the colors, but create the belongings, but create the belongings. म्हणजे नुसता समन्वय साधून उपयोगाचा नाही, तर ह्या बालकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणायचा असेल तर समाजाकडून त्याचा स्वीकार कसा होईल, सामाजिक एकात्मीकरण म्हणजे सोशल इंटिग्रेशन कसं होईल हे बघणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर BLSचे जे स्टाफ आहे, जे प्राधिकरण ऑफिसकडे येतो तेव्हा जे फ्रंट डेस्कला जे ऑफिसर असतात त्यांनी महत्वाचं म्हणजे कायद्याविषयी त्यांच्या मनातली भीती ती काढून टाकली पाहिजे, कायद्यावरचा विश्वास त्यांच्या मनामध्ये आणला पाहिजे. म्हणजे फिअर ऑफ लॉ जो आहे तिथं फेथ ऑफ लॉ हे निर्माण करणं मात्र त्याच्या मनात हे BLSच्या सगळ्या स्टाफचं कर्तव्य आहे. आणि आमची ज्युएनाइल जस्टिस बोर्ड आणि CWC म्हणजे बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळ ह्या नुसतं न्यायप्रणाली किंवा न्याय देणाऱ्या संस्था नाही, तर ह्या सामाजिक इंटिग्रेशनच्या महत्वाच्या कडा आहेत. पण त्यासाठी गोपनीयता महत्वाची आहे. त्या बालकाची गोपनीयता जपणं खूप महत्वाचे आहे. कलम 74 अंतर्गत त्याचं कुठलंही नाव असेल, त्याची काही पहिली पार्श्वभूमी असेल ते डिस्क्लोज होता कामा नये.
म्हणून आत्ताच्या पुरतं एवढंच मला वाटतं तुम्हाला महत्त्वाचं आहे की सोशल इंटिग्रेशन करायचं असेल तर आपला सुसंवाद महत्त्वाचा आहे. त्या बालकाच्या आणि पालकाच्या मनामध्ये होणारी कायद्याविषयीची भीती काढणं महत्त्वाचं आहे आणि समाजाबरोबर तुम्ही स्वतः समन्वय साधून ह्या बालकाला समाजातील त्याचा महत्त्वाचा हक्क जे आणि स्थान जे आहे ते कसं मिळवेल आणि ते त्याला मिळवून देऊया. आणि आज आपण फक्त एक आपल्या मनाला प्रश्न विचारूया की आज आपल्या ऑब्झर्वेशन होम मधून बाहेर गेलेला बालक 5 वर्षांनी कुठं असेल, तो आपल्याकडे परत येईल का स्वतःच्या कर्तृत्वावर एक आत्मनिर्भर नागरिक म्हणून समाजाचा उभं राहील. आणि ह्याचा जर उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर आज आपण जी काही चर्चा केली आहे त्याची परिणामता जर आपण पाहिली तर आपल्याला आपल्या ह्याच्यामध्ये उत्तर मिळेल. त्यामुळे नुसता कायदा नको आहे, सातत्यानं समन्वय साधा, त्या बालकाला त्याचं हक्काचं स्थान मिळवून द्या, एवढीच आपल्याला नंतर विनंती. धन्यवाद. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता आपण. पुनरेकात्मतेच्या धोरणासंदर्भात जे वेबिनार आयोजित केलं होतं ते ऑनलाईन मला वाटतं झालं होतं. त्यानंतर डॉक्टर जयश्री पाटील मॅडमची एक आपण हे घेत होतं, थोडक्यात त्यांची कार्यशाळा मार्गदर्शनपर भाषण आयोजित केलं होतं. त्या संदर्भात ते उपस्थित राहिले त्यांचं सर्वांच्या जे DDCच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.